बा यावा बा बिकी तेल लावून सोडतो. हॅलो 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 तंबात ना ओल्डत हाय असली कामं करता तुम्ही. आला लावा बिकी आता जरा रिलॅक्स होतंय तेल लावलं तर. नमस्कार सर्वांसनी. आज ह्यानासी रजा वीक ऑफ बरं बोलून जरा मसाज करूता बोलून ऑइल घालून हेड मसाज. रोज फुल बिझी राहतात ते तेल लवस ना तर बरं बोलून जरा मसाज करलं का जरा रिलॅक्स होतं. वारा लेक रोज रजा मिळणं बरं बोलून ऑइल मसाज करलं तर तनासे चिकोट लागतं. मसाज बोलक लईश तनासे झोपच पडून जातं. मन हे मसाज सर्व करून मन नाश्ता सर्व रेडी करावं. जरा मॉइश्चर होतंय स्किन तेल लावून घेणं. चाळी बरोबर तवा ठेवत आहे. कांदा पंडू तळत आहे. जरा पोहाला जरा साईडला ओलं राहिला का जरा चिकोट राहते खायला. पॅन ठेवून 2 स्पून तेल घातलं. मग जरा राया कच्ची शेंगा करेपाक कांदा चिरलालं 2 कांदा चिरलं ते जरा घालून फ्राय करत आहे. दूध उन्नूलच ऑफ करलं. चांगलं फ्राय करू सोडून जरा चिरलालं पंडू सर्व घालून जरा फ्राय करून जरा हळद जरासं मिरकूट मन जरा मिरे जरा घालून जरा मीठ घालून जरा फ्राय करू सोडलं का चिकोट राहते खायला. भाकरीला बी खाऊ हे लई चांगलं राहतं. आज जरा पोहाल राहून दे साईडला बोलून करत आहे. मन एक जागी जरा भज्जी करू सोडता बोलून रोज नुसतं भाकरी माळवं करत. बघा बेसनचे पीठ अजवाईनचं पावडर जरा मीठ जरा सोडा आणि हळद मिरकूट आणि जरा जिरे पाणी घालून कालून घेतो. भज्जी करत आहे सकाळच. ह्याने रोज बी कराल होईना ना बिगे जेवण रातच्या येतात ते काय बी स्नॅक्स आयटम काय बी कराल होईना रोज भाकरी माळवं तेच होऊन जात आहे. आज त्यांचं वीक ऑफ आहे. सकाळच जरा पोहा बी भज्जी उन्हून हे थंडीला उन्हून भज्जी खावता बोलून भज्जी करत आहे. तापले की बघूता जरा फ्राई चांगलं होला का स्यानसने जरा डीप रोस्ट कर बा. होऊन दे बा. आता पोहाला फोडणी देतो. तेल होतं सोडून जरा पीनट्स घालून फ्राय करून काढी सोडून मन फोडणी देणं. आमच्या घरात मम्मीच्या घरात सर्व पोहा करलं तर संगट लिंबू मिक्सर खात होतं. एकदा हमें इथं बी करता येईल. आता बघा राया उडदाची डाळ हरभरा डाळ हिंग जरा जिरे कच्ची शेंगा करेपाक सर्व घालून जरा फोडणी देत आहे. मन भिजून घातलेलं पोहा घालून मीठ जरा घालून हळद घातलेलं ह्यानसने इष्ट आहे ना. हळद घातलो नाही.
हे काय बिग्गी होऊन जातं ॲक्च्युली पोहा सर्व. जरा कोथमिरी चिरलाल कोथमिरी घालू सोडून जरा खोबरं घालताल बोलक हे नसिಲ್ಲ इष्ट मन पीनट्स रे फ्राय करलाल पीनट्स तळलाल पीनट्स घालून मिक्स करलं का पोहा बी रेडी होऊन गेला. आज बघा मासोळी आणला ती ते धुवत आहे. मासोळी शाक ती मासोळी फ्राय करून सोडते. मासोळी लावत आहे तिखमीठ मासोळीला. काय नाही तांदळाचं पीठ जरा मिरकूट जरा हळद मीठ सर्व घालून मिक्स करू सोडून पावडर मासोळी लावून सोडून 2-3 आवर लगू चांगलं भिजलं का तिखमीठ सर्व उतरतं आहे. नाहीतर आत पुरं पिकं राहते खायला होईना. आता बघा मासोळी शाकला कांदा सर्व तळून घ्यायलो आहे. तवा ठेवून एक जरा तेल घालू सोडून 1 स्पून चिरलाल कांदा तळू सोडून चांगलं फ्राय करावं. कांदा फ्राय करलं नाही तर जरा ते शाक ऊन खातात ती ह्यानी. कांदा फ्राय करला तरच जरा पडून खातात ते. मग जरा लसूण घातलं. खोबरं त्याचं चिरून घेत आहे. खोबरं बी घालतो बघा आता. एक स्पून हे राया घातलं. पंडू चिरून घालत आहे. एकदा चिरून पंडू सर्व तळतो एकदा तसंच घाण टाकतो. कांदा मात्र तळूनच तळावं. आज काय हे बॉइल्ड राईस केरळा मट्टा राईस बोलतात ना ते घालत आहे. हे नुसतं बॅडगे मिशंगाच्या मिरकूट मीठ घालत आहे. मासोळी घालून टाकतो. मासोळी शाक बघा रेडी होला. लई चोकोट राहतं. हे बॉइल्ड राईस संगट खाल्लं का. आता फ्राय करत आहे मासोळीला. काय नाही 1 स्पून तेल घालू सोडून मासोळी घालून इथं हे एक साईड 10 मिनिट्स आणि एक साईड 10 मिनिट्स स्लो फ्लेम मनी करू सोडलं का मासोळी रेडी होऊन जाते. खायलांतू लई चोकोट राहतं. सॉफ्ट सक्कतनी राहते खायला. मासोळी भलक मला लई इष्ट ॲक्च्युली. धाकलं पण येत मी नुसतं मासोळी खाते. चिकन तेवढं इष्ट पडत नव्हतं. मासोळी बोलत इष्ट आणि मटन कायमा बोलत इष्ट. रेडी होला आहे. आता मासोळी खाणंच तटात वाढीन संगट लाईम ज्यूस सिप करत. आता बघा जरा भात वाढीन जरा शाक घालीन संगट वाळूक खात राहिलं का काय चोकोट लागते की. रातच्याला जरा जिऱ्यांचं पाणी करून घेतलं. अजवाईन बी जिरे जरा आलं खिसून घालून का बोला का नॉनव्हेज खाल्लाल तेव्हा जरा लाईम वॉटर बी पीत राहू आणि जिरा वॉटर बी पिवावं. डायजेशनला लई चोकोटलं. आजचं ब्लॉग एवढंच आणि उद्याचं ब्लॉग